देवेंद्र फडणवीस यांनी ते रद्द केली ऑर्डर त्रिभाषिकची आणि विजयोत्सव शिवसेना उभाटा साजरा करतात. स्वतःत कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे. आपने ठाकरे परिवार को आपका भविष्य लग रहा है, आपको भविष्य लग रहा है जिस तरह से राज ठाकरे उद्धव ठाकरे साथ आ रहे हैं, आपको लग रहा है भविष्य? अरे इसके पहले मैं बोल चुका हूँ. क्या भविष्य? भविष्य इनको होता दोनों साथ में रखे तो इनका विभाजन हो जाता, अलग अलग हो जाते नहीं. तो ये खाली अभी देखो क्या है उनकी संख्या, सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितनी है? 235. क्या करेंगे? अभी मराठी आदमी याद आए उनको, पहले नहीं. उनके लिए क्या किया? आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने हैं? 18% ओनली. 1960 में 60% मराठी लोग थे. इसका वजह कौन है? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना. मग गेली कुठे मराठी माणसं? दादा या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनसामान्यातून या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला, पण उद्धव ठाकरे अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्यांचं सभागृहातलं सदस्यत्व आहे तिथं जास्त बोलताना दिसले नाही. मागच्या काळात त्यांनी जी.आर. काढला असं देखील. अहो जी.आर. काढला सोडा, त्या 2.5 वर्षात 2 दिवस ह्याच्यामध्ये मंत्रालयात आले. 2 दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी. ज्या मराठी माणसांनीच शिवसेनेला आधार दिला, ताकद केली, शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला ह्या लोकांनी, आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात. त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही. उद्धव ठाकरेंचा आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरेंनी खरंच त्यांच्यावर परत एकदा विश्वास टाकावा असं वाटतंय वैयक्तिक, म्हणजे अगदी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. वैयक्तिक शेवटी घर आहे, बंधुत्व आहे, कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रश्न विचारला जातो आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार होता? तुम्ही एकत्र राज ठाकरे सोबत? नाही, उद्धव ठाकरेंना माध्यम जेव्हा प्रश्न विचारतात की तुम्ही आता राज ठाकरेंसोबत जाणार का, युती करणार आहात का, हा प्रश्न विचार होता. सांगतात महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते घडणार आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या हे कधीच म्हणू शकत नाही. राजनी शिवसेनेत यावं का यांचं अस्तित्व राहणार नाही ना. राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य. त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार काय स्वतःचं अस्तित्व. एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली. त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे आहे? ही डुप्लिकेट आहे. ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे. किधर घेर रही? सरकार को घेरने की ताकत विपक्ष में नहीं है. नहीं. मुख्यमंत्र्यांना काल बॉम्बे स्कॉटिशचा उल्लेख करण्यात आला. जे बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकत आहेत त्यांनी कुठेतरी मराठी संदर्भातले वक्तव्य करू नये अशा प्रकारचं मुख्यमंत्री. नाही, आपलं वाक्य असं नाही. माझं ट्विट ऐकलं का सकाळचं वाचलं असं आहे. मी म्हणाल आता मराठी आता बोलताना पुळका आलाय, मग मुलांना काय इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं? का शिकवलं? स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं? याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलंय. उद्धव ठाकरे कह रहे हैं कि अगर 2 भाई साथ में आ रहे हैं तो बीजेपी को तकलीफ क्यों हो रही है? उद्धव ठाकरे ने कहा कि अगर 2 भाई साथ में आ रहे हैं तो बीजेपी को तकलीफ क्यों हो रही है? हम लोग को तकलीफ कुछ नहीं. 2 भाई नहीं, सब और भी भाई ले साथ में. हम लोग को कुछ नहीं है. पहले तो थे ही ना, कुछ फर्क नहीं है. हमारे बीजेपी को या हमारी जो अलायंस है, एकनाथ शिंदे, अजित पवार जी, ये तीनों पार्टी आज 235 विधायक है. कोई चिंता नहीं है, इनको गिनते नहीं है.
तुम्ही विधान भवनात मिलिंद नार्वेकरांना भेटला, काय चर्चा झाली? 2014 में राज ठाकरे को अलायंस की बात करके 2 बार धोखा दे चुके हैं पहले, आप तीसरी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं। ये भाई साहब वो राज्य का प्रश्न है ना, 2 बार धोखा दिया, तीसरा बार वापिस उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा, ये पहचानना उनकी जिम्मेदारी है, हमारी थोड़ी है। आपके दोस्त विधान भवनात तुम्ही मिलिंद नार्वेकरांना भेटलात, काय चर्चा झाली? कुठे भेटलो? विधान भवनात मिलिंद नार्वेकरांना भेटलात तुम्ही, काय चर्चा झाली राजकीय? भेटीची व्याख्या काय? मोदींच्या आणि ते भेटीची पत्रकार व्याख्या लिफ्टमधून बाहेर पडलो, समोर 3-4 2-3 पत्रकार आणि मिलिंद नार्वेकर होते. मग आम्ही बोललो कसं काय, बरं आहे ना? हा बोलले सुखी आहे. सर इनके खुद के बच्चे जो है वो इंग्लिश मीडियम में पढ़ते हैं इनके खुद के बच्चे, खुद के इनके खुद के ऐसा बोलना क्यों लगता है? खुद के बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़े और मराठी और हिंदी पर राजनीति करते हैं, सर क्या कहना चाहेंगे? किस तरह से देखते हैं? रिपीट करिए. उद्धव ठाकरे, राज ठाकरे जो खुद के उनके बेटे हैं वो खुद इंग्लिश मीडियम में पढ़ चुके हैं, लेकिन फिर भी मराठी और हिंदी पर राजनीति इस तरह से कर रहे हैं. राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए ना, वजह चाहिए. उनको कोई मिलता नहीं है. लोगों का किसी तरह का, किसान हो, कामगार हो, किसी लोगों का, ये महाराष्ट्र की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते, ताकत नहीं. कि मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं, 2.5 साल में 2 दिन तो मंत्रालय आए, उनके उस काम कुछ भी नहीं था, आज भी नहीं है. आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराठी का मुद्दा, तो ये उसमें ज्वाइन होना चाहते हैं, बस श्रेय लेने के लिए. श्रेय तो मिलने वाला नहीं, ये पाप तो उनका ही है, प्रस्ताव उन्होंने ही लाया. सर सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते हैं कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों भाई एकत्रित बने. आम्हाला काय फरक पडतो? हे कोण तेच सांगतात ना, कशाला महत्व स्वतःच घेतो? कोणाला काय पडलं नाही आहे. 2 भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा. त्या भावाला म्हणा, उद्धवला मातोश्रीचा 1 भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जातं इतर. ते म्हणतात हे खोटं बोलतात पण रेटून बोलतात, त्यांना सवय झालेली आहे राजकारण करायची. हा उद्धव ठाकरेला ना, मी तेच म्हणतो उद्धव ठाकरेला. सर जो मनसे की ओर से जो हिंदी भाषी है उन पर जो है अमानवीयता से उनकी पिटाई करना, किस तरह से देखते हैं? एक वीडियो बाहर आया है जिसमें एक वीडियो सामने आया जिसमें मनसे के जो कार्यकर्ता एक दुकानदार को मारते हुए कि मराठी नहीं बोल रहे हैं. किसको मारते हो? एक दुकानदार, हिंदी भाषी दुकानदार. अभी मैं तो ये बात आपसे सुन रहा हूँ, मुझे मालूम नहीं है, मगर किसी भाषी को इस तरह का, किसी भाषी को वर्तन इस तरह का नहीं करना चाहिए. मैं समझ मिठाई की बात करवा, मग किसका द्वेष नहीं होना चाहिए. सर 5 तारीख को जो विजय उत्सव है, 5 तारीख को जो विजय उत्सव है उद्धव ठाकरे का, उसको क्या 5 तारीख को विजय उत्सव है ना इसका, उद्धव ठाकरे का, हाँ उसके ऊपर उद्धव ठाकरे का है उद्धव ठाकरे का विजय उत्सव. हिंदी मैं एक अभी कहा कि एक घर में बच्चा पैदा तो उसका नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहिए ना. तो नेबर क्यों कर रहा है? ये बच्चा उनका नहीं है. शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा, मराठी यूथ का कोई मुद्दा, नौकरी, पेट का सवाल, एक किसी मुद्दे पर हल करने का काम नहीं किया उद्धव ठाकरे ने. कभी मराठी क्यों करते हैं? कभी नहीं किया. उनको पूछो कितने मराठी यूथ को तो नौकरी दिया है? कोई पॉलिसी लाया नहीं. जब कहाँ गए? इंदिरा, अपना सोनिया गांधी, माननीय शरद पवार, इनके साथ गया. जब भी मराठी नहीं आया, जब हिंदुत्व का याद नहीं आई, तो उद्धव ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते. मतलब वहाँ उद्धव ठाकरे. तर ठाकरे गटाकडून असं आवाहन केलं जात आहे की जिया राणा जो आम्ही निर्णय घेतला होता हिंदी सक्तीबद्दल, तर जिया राणांनी जाळा. सत्ताधारी चुकीचा पायंडा राबवतात, असा कोणताही जिआर उद्धव ठाकरेंनी काढला नव्हता. तर का ते असं म्हणतायत, तर मग तो जिआर आणून दाखवा. JR आता एवढा सरकारी डॉक्युमेंट, तुम्ही पण जा सरकार ऑफिसमध्ये सांगा
की आम्हाला त्या डिपार्टमेंट आम्हाला जी आर दाखवा. जी आर कोण खोटं बोलेल का? मुख्यमंत्री असल्यामुळेच कर बोलेल का? आता ह्यालाच म्हणतात ना, खोटं बोला पण रेटून बोला, त्याचं नाव उद्धव ठाकरे. तिकडे मनसे देखील आता आरोप करत आहे की दोन भाऊ एकत्र येतात, त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात दिसणार आहे. त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते घाबरलं आणि म्हणूनच जी आर मागे घेतला. कोण घाबरलंय? मनसे आरोप करतात राज्य सरकार. स्वतःच म्हणायचं घाबरलंय का? घाबरून एकत्र येतात दोन भाऊ, थंडी लागते एकत्र येतात तसे येत आहेत घाबरून. यांना कोण घाबरत नाही हो. कोणी दोघांनी पैकी कोणाला कधी कानफडत मारलाय का? शिवसेना एवढी मोठी झाली, 59 वर्ष आहे शिवसेनेला. शिवसेना वाढीवसाठी किंवा शिवसेनेवर जे चालून आले यांच्यावर काय केलं उद्धव ठाकरेंनी? कुठे होता? कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव. आता बस झाला आजच्यासाठी. उद्या भेटूया आपण. चला, नमस्कार. हा? कोणाचा? मला माहित नाही कोण गोगावणे, पण ओळखत नाही. नमस्कार. नारायण राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलले. नारायण राणे आता संवाद साधत होते सगळ्या पत्रकारांशी. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी भाष्य केलं. खरं तर खूप मोठ्या प्रमाणात भाष्य केलं, ते म्हणजे दोन भाऊ एकत्र येण्यासंदर्भात. आणि उद्धव ठाकरेंकडे जर राज ठाकरे गेले तर तेच शिवसेना प्रमुख होतील, उभाठा प्रमुख होतील ते, असं ते म्हणाले. मातोश्रीचा एक भाग द्या त्यांना, राज ठाकरेंना एवढंच जर प्रेम आलं असेल असंही म्हणाले. नारायण राणेंनी आगपाखड केलेली आहे. शेवटचा प्रश्न विचारला भरत गोगावलेंच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी सराईतपणे बोलणं टाळलेलं आहे. कोण गोगावले मला माहीत नाही, मला आता काही बोलायचं नाही या विषयावर, असं ते स्पष्टपणे म्हणाले. कोण गोगावले मी ओळखत नाही असं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे. नारायण राणेंच्या बाबत, त्यांच्या कारकिर्दीबाबत भरत गोगावलेंनी वक्तव्य केलं होतं.